हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आनंदात ना? आनंदातच राहा। तर आज आपण बनवणार आहोत टोमॅटो स्वीट कॉर्न सूप किंवा मग व्हेज सूप। तर मग मी कुकरमध्ये 2 चमचे तूप घेतलेला आहे। तुम्ही बटरही घेऊ शकता। मी 2 स्टिक्स सिनेमनच्या घेतलेल्या आहे। या खूप म्हणजे आवश्यक असतात, म्हणजे स्वाद किंवा स्मेलसाठी नाही तर खूप छान अँटीऑक्सिडंट असतं हे, म्हणून मी याला घालते। आणि 2 तेजपत्तेही घातलेले आहेत आणि थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि 2 शिमला मिरच्या कापून टाकल्या होत्या त्या घातलेल्या आहेत। 2 टोमॅटो घातलेले आहेत आणि माझ्याकडे थोडासा हा लाल मॅट होता म्हणून मी तो घातलेला आहे। हा अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातला तरीही चालेल। गाजर घातलेला आहे आणि 1 स्वीट कॉर्नचे दाणे काढून घेतलेले आहेत, तोही घातलेला आहे। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला यात जर एखादा बटाटा किंवा मग वाटाणे घालायचे असतील तर तुम्ही तेही घालू शकता। आणि 2 सुकलेल्या लाल मिरच्या तोडून मी त्यात घातलेल्या आहेत आणि चवीपुरता मीठ घातलेलं आहे। आता याला छान मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे आणि मग याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आणि हो, यात मी 1 बीटही घातलं होतं, त्याने खूप सुंदर कलर येतो आपल्या सूपला। आपल्याला जर एकदा याची सवय झाली तर आपल्याला त्याच्याशिवाय म्हणजे राहवलंच जात नाही। आणि मग हे सगळं मिक्स झाल्यानंतर त्यात मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे। आता याचं झाकण लावून याला छान 3-4 शिट्ट्या करून घेऊ आपण मस्त। शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर त्याची वाफ केल्यानंतर मग त्याचं झाकण उघडायचं आणि झाकण उघडल्यानंतर मी त्याच्यात ज्या सिनेमन स्टिक्स घातल्या होत्या त्या आधी काढून घेतल्या आणि मग त्याच्यानंतर मी जे टोमॅटो हाफ साईजमध्ये मी कट करून टाकले होते त्याचं वरचं जे म्हणजे प्लास्टिकसारखं जे आवरण असतं ते मी काढून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर हेच कारण होतं की मी टोमॅटोचे बारीक स्लायसेस केलेल्या नव्हत्या। तुम्हाला काढायचं नसेल तर काहीच हरकत नाही आहे, नंतर आपल्याला ते गाळावंच लागतं पुरणाच्या गाळणीने वगैरे, त्याच्यात निघून जातं हे सगळं, पण मग थोडं स्मूथ टेक्स्चर येतं, त्याच्यामुळे मग मी हे काढून घेते। आता याला ब्लेंडरमध्ये मी मिक्स करून घेणार आहे। ब्लेंडरमध्ये घालण्यापूर्वी मी त्याला थोडंसं मिक्स करून घेतलं, म्हणजे जेणेकरून त्याच्यातली वाफ निघून जाईल आणि त्याला छान म्हणजे जितकं शक्य असेल तितकं ब्लेंड करून घेतलं आणि मग त्याला गाळणीने गाळून घ्यायचं। मी या स्टेजला त्याला मिक्सरमध्येही घालू शकता। खाली 1 मोठं भांडं ठेवायचं, त्यावर मी ही पुरण गाळायची गाळणी आहे माझी ती ठेवते आणि त्याच्याने मी हे सगळं गाळते। आणि मग गाळून झाल्यानंतर जे पण आपलं वर हे उरतं, जर ते खूप जास्त उरलेलं असेल तर त्याला एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आणि मग तीही पेस्ट आपण गाळून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला आपल्या सूपमधलं सगळंच फायबर मिळतं। जर तुमची हरकत नसेल तर मी हे जे साईडला काढून ठेवलेलं आहे हेही तुम्ही एखाद्या भाकरीच्या पिठामध्ये मिक्स करून किंवा पराठा बनवून खाल्लं तरीही चालू शकतं। अशा प्रकारे मी हे सगळं सूप जे सगळं मी हे गाळून घेणार आहे, ही प्युरी। आणि मग गाळून झाल्यानंतर याला 1 उकळी येऊ द्यायची। आपण जी व्हेजिटेबल्सची प्युरी गाळून घेतलेली होती तिला हे असं छान टेक्स्चर तयार झालेलं आहे आणि मी कढईमध्येच गाळून घेतलेलं होतं, म्हणून मी तशीच्या तशी कढई गॅसवर शिफ्ट केलेली आहे। तुम्हाला थोडा स्लाइटली कलर चेंज दिसत असेल, पण मी यात कलर वगैरे काहीही एक्स्ट्राचा ॲड केलेला नाही आहे। ॲक्च्युली ते तिकडे थोडंसं उजेडात मी ते शूट केलं होतं आणि हे थोडं इकडे शूट केलं, म्हणून थोडासा कलर चेंज दिसत आहे। मी थोडंसं हे घट्टसर ठेवलेलं आहे, तुम्हाला जर पातळ आवडत असेल तर तुम्ही यात थोडं गरम पाणीही ॲड करू शकता आणि आपल्याला हवं तसं गार्निश करून याला एन्जॉय करायचं आहे। आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।